विद्यार्थी मित्रांनो, मध्ये 3-4 दिवस आपलं मॅथमॅटिक्सच्या लेक्चरला गॅप पडलेला आहे. मॅट्रायसिस आपण सगळा टॉपिक कंप्लीट केलेला आहे आणि लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण सीईटी जेई ओरिएंटेड या टॉपिकमध्ये सिनॉप्सिस काही घेऊ आणि सिनॉप्सिस नंतर काही एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पण आपल्याला सॉल्व करायचे आणि ते सॉल्व केल्यानंतर आपल्याला काही वर्कशीट दिले जाईल, तेही तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर मग आपल्याला नेक्स्ट टॉपिक सुरू करता येईल. तर NCERTचं जे टेक्स्टबुक आहे आणि आपलं स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक आहे याच्याशी रिलेटेड मी सगळे सिनॉप्सिस देतो, कारण वेगवेगळ्या पब्लिकेशनमध्ये वेगवेगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये खूप डेप्थमध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकमध्ये सिनॉप्सिस किंवा खूप नॉलेज दिलेलं आहे. आपली जी परीक्षा आहे जेईची ती NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे कंडक्टेड बाय नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA कंडक्ट करत असल्यामुळं टोटल जो पेपर सेट होणार आहे तो CBSE पॅटर्न म्हणजे NCERT टेक्स्टबुक ओरिएंटेड पेपर पॅटर्न निघणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला या आवाक्याच्या बाहेर जाऊन नाही चालणार किंवा अवांतर काही गोष्टी करून पण नाही चालणार. जे आपल्या सिलेबसशी रिलेटेड जे काही कन्सेप्ट आहे त्याच्याशी काही संबंधित भाग असेल तर तुम्ही एक्स्ट्रा नॉलेजसाठी वाचला तरी चालेल. मात्र स्टेट बोर्ड आणि NCERT हे दोन बुक्सशी रिलेटेड जे कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट जर तुम्ही मनापासून डेप्थमध्ये जर त्याचा अभ्यास केला तर आपल्याला CET असेल, JEE असेल किंवा कोणत्याही एक्झाम्स असतील तर त्या क्रॅक करण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही, लक्षात घ्या. मग त्याच्याशी रिलेटेड मी मॅट्रायसिसमधले सिनॉप्सिस मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ते पॉईंट टू पॉईंट सगळे व्यवस्थितपणे समजावून घ्या आणि त्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. की यामध्ये मॅट्रायसिसमध्ये मॅट्रिक्सची डेफिनेशन जी आहे ती मॅट्रिक्स इज अन रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ m into n numbers and arranged in m rows and n columns. हे आपण 11ला डेफिनेशन बघितलेले. 11+12 कंबाईन मी तुम्हाला सगळे पॉइंट एक्सप्लेन करतोय. आणि मॅट्रायसेस आर जनरली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स A B C एक्सेट्रा. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल या मॅट्रायसेस मध्ये A मॅट्रिक्स 3 2 1 2 -1 0 हे राउंड ब्रॅकेट मध्ये आपण एनक्लोज करू शकतो किंवा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण एनक्लोज करू शकतो A B C D E F. म्हणजे मॅट्रिक्स मध्ये जर लेटर्स असतील तर ते आपण स्मॉल लेटर डिनोट करतो आणि नंबर्स असतील तर त्याच्यामध्ये स्मॉल नंबर आणि कॅपिटल नंबर असे काही प्रकार नसतात, ते लक्षात घ्या. आता ऑर्डर ऑफ मॅट्रिक्सचे ऑर्डर डिफाइन करत असताना पहिल्यांदा नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे नंतर आपण डिफाइन म्हणजे रिप्रेझेंट करतो. नंबर ऑफ रोज बाय नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे याच्यामध्ये या मॅट्रिक्स मध्ये 3 रो आणि 2 कॉलम आहेत. म्हणजे याची ऑर्डर आपण कशी लिहितो 3/2. इट कंटेन्स 3 rows and 2 columns. Therefore order of this matrix is 3/2. या मॅट्रिक्स मध्ये 2 रो आणि 3 कॉलम आहेत. इट कंटेन्स 2 rows and 3 columns. म्हणजे ऑर्डर आपल्याला कोणत्याही मॅट्रिक्सची ऑर्डर आपल्याला डिफाइन करता आली पाहिजे आणि ऑर्डर ही आपण डिफाइन करत असताना कशी डिफाइन करतो नंबर ऑफ रोज बाय नंबर ऑफ कॉलम्स या पद्धतीने आपण ऑर्डर डिफाइन करतो. म्हणजे इन जनरल ही ऑर्डर काय असते m/n. या मॅट्रायसिस टॉपिक मध्ये m stands for number of rows आणि n stands for number of columns, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला जनरल मॅट्रिक्स बघायचं आहे की जनरल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m/n, जनरल फॉर्म ऑफ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m/n, मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m/n हा आपण A ने समजा आपण डिनोट केला. तुम्हाला कॉम्प्युटर एग्जाम मध्ये सगळे नोटेशन्स माहित पाहिजे तर विथ नोटेशन मी तुम्हाला सगळे पॉइंट्स एक्सप्लेन करणार आहे. हा A आहे जे m/n मॅट्रिक्स म्हणजे सर्व एलिमेंट साठी
आपण एकच एलिमेंट घेतला ए आय जे, म्हणजे ith रो jth कॉलम, हे लक्षात घ्या, ith रो jth कॉलम. आणि हा m/n मॅट्रिक्स, हा मॅट्रिक्स आपण कसा डिनोट करतो, यामध्ये A11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम, याप्रमाणे A1n फर्स्ट रो nth कॉलम, A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम, A22 सेकंड रो सेकंड कॉलम, A2n सेकंड रो nth कॉलम. या पद्धतीने AM1 mth रो फर्स्ट कॉलम, AM2 mth रो सेकंड कॉलम आणि AMN mth रो nth कॉलम. म्हणजे या पद्धतीने आपण हा मॅट्रिक्स m/n डिफाइन करतो. याच्यामध्ये m रो आणि n कॉलम्स आहेत. हे नोटेशन परफेक्ट लक्षात ठेवा. म्हणजे या पद्धतीने हा मॅट्रिक्सची डेफिनेशन मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स आपल्याला डिफाइन करता आली पाहिजे आणि त्यानंतर हा जनरल फॉर्म ऑफ मॅट्रिक्स. आता आपल्याला 12वी मध्ये 11वी 12वी मध्ये सगळ्यात मोठा जो मॅट्रिक्स आहे तो 3/3 ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे. सगळे मॅट्रिसेस मध्ये आपल्याला 3/3 सगळ्यात हा मोठा मॅट्रिक्स बघायचा अभ्यासायचा आहे. आणि हायर एज्युकेशन मध्ये तुम्ही गेला तर तिथं 4/6, 6/4, 5/4 असे 3/3 पेक्षा जास्त ऑर्डर असणारे मॅट्रिसेस तुम्हाला तिथं अभ्यासायचे, ते लक्षात घ्या. आता इथं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की 3/3 जो मॅट्रिक्स आहे त्याच्या डिटेल्स आपल्याला याही माहित पाहिजे की 3/3 मॅट्रिक्स मध्ये आपण कसं घेतो की यामध्ये बघा 3 रोज आणि 3 कॉलम्स, म्हणजे ए हा जो मॅट्रिक्स आहे तो AIJ 3/3. हा जनरल मॅट्रिक्स प्रमाणे जर हा लिहायचा झाला तर हा मॅट्रिक्स कसा लिहिता येईल, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. बघा, किंवा हे आपण असे म्हणू शकतो फर्स्ट रो फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट रो सेकंड एलिमेंट, फर्स्ट रो थर्ड एलिमेंट, सेकंड रो फर्स्ट एलिमेंट, सेकंड रो सेकंड एलिमेंट, सेकंड रो थर्ड एलिमेंट अँड सो ऑन. लक्षात आलं. म्हणजे आपल्याला मॅक्सिमम सगळ्यात मोठ्या ऑर्डरचा, हायेस्ट ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे म्हणजे तो 3/3 लक्षात घ्या. म्हणजे 11वी 12वीशी रिलेटेड हा मॅट्रिक्स आपल्याला स्टडी करायचा आहे. आता त्याच्यामध्ये नेक्स्ट जो पॉइंट आहे तो टाइप्स ऑफ मॅट्रिसेस आपल्याला बघायचे आहे. टाइप्स ऑफ मॅट्रिसेस, टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. त्यामध्ये पहिला जो टाइप आहे तो रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. आता या मॅट्रिक्स मध्ये बघा तुम्हाला डेफिनेशन मध्येच मी काय एक्सप्लेन केलं, अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ m into n रोज. म्हणजे प्रत्येक मॅट्रिक्स हा रेक्टँग्युलरच असणार आहे, हे लक्षात घ्या. मग तरी सुद्धा आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्सची सेपरेट डेफिनेशन काय घेतलेली आहे की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स डिफरंट असतात आणि काही मॅट्रिसेस असे असणार आहेत की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स काय असणार आहेत, सेम असणार आहेत. मग या दोन्ही मधला फरक समजण्यासाठी नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स जर सेम असतील तर त्याला म्हणायचं स्क्वेअर मॅट्रिक्स, आणि नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स जर डिफरंट असतील तर त्याला म्हणायचं रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे आपल्या फॉर कन्व्हिनियन्स हे आपण या पद्धतीनं हा टाइप घेतलाय, लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये फक्त शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला देतो रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, m नॉट इक्वल टू n. म्हणजे नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स, त्याला आपण काय म्हणतो, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो मॅट्रिक्स आहे A 2 5 -1 -3 0 4, याच्यामध्ये रोज आणि कॉलम्स सेम नाहीत. याची ऑर्डर किती आहे, 2/3. इट कंटेन्स 2 रोज अँड 3 कॉलम्स, हे लक्षात घ्या. याला आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणणार. त्यानंतर रो मॅट्रिक्स किंवा याला आपण रो वेक्टर सुद्धा म्हणतो, रो वेक्टर और रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स. आता रो मॅट्रिक्स हे नावावरून आपण लक्षात ठेवू शकतो की ज्याच्यामध्ये एकच रो आहे, दॅट मॅट्रिक्स इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. म्हणजे याची ऑर्डर काय असणार, 1/n. A matrix is of order 1/n, याला आपण काय म्हणतो, रो मॅट्रिक्स. म्हणजे याच्यामध्ये एकच रो आहे, कारण पहिला एलिमेंट आपण कशाने डिनोट करतो,
रो नंबर ऑफ रोज आणि दुसरं n आपण कशाने डिनोट करतो नंबर ऑफ कॉलम्स. आणि लक्षात ठेवायचं m बाय n ही जनरल ऑर्डर, त्याच्यामध्ये m रिप्रेझेंट नंबर ऑफ रोज, n रिप्रेझेंट नंबर ऑफ कॉलम्स. मग रो मॅट्रिक्स किंवा याला आपण रो वेक्टर म्हणतो, याची ऑर्डर काय असणार 1 बाय n. हे लक्षात घ्या. इट कंटेन्स ओनली वन रो. A matrix having only one row is called row matrix. म्हणजे 1 बाय n ही ऑर्डर असणार. जसे एक्झाम्पल समजा m मॅट्रिक्स आपण असा घेतला 2 3 -1. बघा याच्यामध्ये एकच रो आहे. कॉलम वरती कोणती रिस्ट्रिक्शन नाही, हे लक्षात घ्या. कॉलम किती असले तरी चालतात. म्हणजे आपण हा मॅट्रिक्स असा घेऊ शकतो a = aij 1 बाय n. म्हणजे हा कसा येणार a11 a12 a13 a1n. हे लक्षात घ्या. आणि या मॅट्रिक्सला आपण हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स पण म्हणतो. जे रो मॅट्रिसेस आहेत त्याला आपण हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स म्हणतो. लक्षात घ्या. हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स मध्ये काय असतं की n ग्रेटर दॅन, म्हणजे हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स हे काय याच्यामध्ये दिलेलं नाही, पण एक्स्ट्रा याच टाइपला आपण हे दुसरं एक नाव देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज देतोय एनसीईआरटी. आणि याच्यामध्ये काय हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स हा टाइप दिलेला नाही, पण एक्स्ट्रा नॉलेज मध्ये हायर एज्युकेशन मध्ये ही कन्सेप्ट आहे, ते लक्षात घ्या. हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स म्हणजे याच्यामध्ये काय असतं n ग्रेटर दॅन m असतं. म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स हे नंबर ऑफ रोज पेक्षा काय पाहिजे जास्त पाहिजे, त्याला आपण हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स म्हणतो. हे लक्षात घ्या. म्हणजे हा रो मॅट्रिक्स हा हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स आहे. मात्र हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स हा रो मॅट्रिक्स असेल जसं सांगता येत नाही, कारण त्याच्यामध्ये दोन रो जर असतील तर इट कंटेन्स 2 rows and 3 columns. तेव्हा हा हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स आहे, हा हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स आहे. हा रो मॅट्रिक्स हा हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स आहे. मात्र हा हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स रो मॅट्रिक्स असेल जसं नाही, कारण इट कंटेन्स 2 rows. हे लक्षात घ्या. त्या हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स मध्ये काय असतं n ग्रेटर दॅन m असतं. नंबर ऑफ कॉलम्स हे जास्त असतील तर त्याला आपण काय म्हणतो हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स. आणि रो मॅट्रिक्स हा हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स असतो. त्यानंतर कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स इट कंटेन्स ओनली वन कॉलम. हे नावावरून आपण लक्षात ठेवू शकतो. इट कंटेन्स ओनली वन कॉलम. म्हणजे याची ऑर्डर काय असणार m बाय 1. म्हणजे a = aij हा m बाय 1 मॅट्रिक्स कसा असेल a11 a21 am1. इट कंटेन्स m rows ओनली वन कॉलम. याला आपण म्हणतो व्हर्टिकल हा कॉलम वेक्टर, किंवा याला आपण व्हर्टिकल मॅट्रिक्स सुद्धा म्हणतो. हा कॉलम मॅट्रिक्स हा व्हर्टिकल मॅट्रिक्स असतो. मात्र प्रत्येक व्हर्टिकल मॅट्रिक्स हा कॉलम मॅट्रिक्स असेल असं नाही, लक्षात घ्या. म्हणजे व्हर्टिकल मॅट्रिक्स याच्यामध्ये काय असतं m ग्रेटर दॅन n. नंबर ऑफ रोज हे नंबर ऑफ कॉलम पेक्षा जास्त पाहिजे, लक्षात घ्या. त्याला आपण व्हर्टिकल मॅट्रिक्स म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला असं देता येईल बी मॅट्रिक्स 3 2 -1 5 7 0. बघा इट कंटेन्स 3 rows 2 columns. हा व्हर्टिकल मॅट्रिक्स आहे. म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम पेक्षा जास्त आहे, म्हणून मी इथे सांगितलं m ग्रेटर दॅन n. आणि हीच कंडिशन हा कॉलम वेक्टर किंवा कॉलम मॅट्रिक्स सॅटिस्फाय करतो. म्हणून कॉलम मॅट्रिक्स हा व्हर्टिकल मॅट्रिक्स असू शकतो, मात्र कॉन्व्हर्स नॉट ट्रू. म्हणजे ट्रू असेलच सांगता येत नाही, कारण याच्यामध्ये कॉलम एकच असेल सांगता येते. याच्यामध्ये दोन कॉलम जर असतील तर याला आपण कॉलम मॅट्रिक्स म्हणणार नाही, लक्षात घ्या. लक्षात आलं. म्हणजे हे दोन एक्स्ट्रा पॉइंट मी तुम्हाला दिलेले आहेत, हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स अँड व्हर्टिकल मॅट्रिक्स. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट मी एक्सप्लेन करतो, नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स. यामध्ये नेक्स्ट जो वेक्टर आहे तो नल वेक्टर किंवा नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स. त्यामध्ये ऑल द एलिमेंट्स मॅट्रिसेस मध्ये जर झिरो असतील, a matrix in which all the elements are zero is called null matrix or zero matrix. आता null matrix हे null set प्रमाणे डेफिनेशन घ्यायचं नाही. null set ची डेफिनेशन आपण कसं घेतो, त्याला आपण empty set म्हणतो. a set does not contain any element is called
null set. That is, for example, set A which contains natural numbers between 4 and 5. समजा आपण असा सेट घेतला 4 आणि 5 मधील सर्व नॅचरल नंबरचा सेट, तर 4 आणि 5 मध्ये एकही नॅचरल नंबर येत नाही, त्यामुळे हा नल सेट होतो. हे लक्षात घ्या. त्याला आपण एम्प्टी सेट म्हणतो. म्हणजे ज्या सेट मध्ये एकही एलिमेंट नाही त्याला आपण नल सेट किंवा एम्प्टी सेट म्हणतो. ती डेफिनेशन इथं घ्यायची नाही. नल मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट नाही असा मॅट्रिक्स नव्हे, लक्षात घ्या. नल मॅट्रिक्स ऑर झिरो मॅट्रिक्स म्हणजे इट कंटेन्स ऑल एलिमेंट्स आर झिरो डिनोटेड बाय O. समजा आपण हा मॅट्रिक्स घेतला, it contains 2 rows 3 columns म्हणजे 6 एलिमेंट्स आहेत. हे ऑल एलिमेंट्स झिरो आहेत. याला आपण काय म्हणतो, नल मॅट्रिक्स म्हणतो ऑर झिरो मॅट्रिक्स. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो टाइप बघायचा आहे तो स्क्वेअर मॅट्रिक्स. मी मगाशी सांगितलं रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आणि स्क्वेअर मॅट्रिक्स असे दोनच मेन टाइप आहेत स्क्वेअर मॅट्रिक्स. आणि आपल्याला मॅक्सिमम एक्झाम्पल किंवा थेरॉटिकल पार्ट किंवा आपण 12 मध्ये इन्व्हर्स जो बघितला तो आपण स्क्वेअर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करतो. तेव्हा हा स्क्वेअर मॅट्रिक्स खूप इम्पॉर्टंट आहे की याची डेफिनेशन काय, इट कंटेन्स नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे ज्या मॅट्रिक्स मध्ये अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स देन इट इज कॉल्ड स्क्वेअर मॅट्रिक्स. हे लक्षात घ्या. म्हणजे m इज इक्वल टू n, m इज नॉट इक्वल टू n असेल तर त्याला आपण काय म्हणतो, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. आणि m इज इक्वल टू n असेल तर स्क्वेअर मॅट्रिक्स. आता या स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये बघा, समजा A मॅट्रिक्स असेल 2 1 -1 3, इट इज ऑफ ऑर्डर 2 by 2. इट कंटेन्स 2 rows and 2 columns. किंवा हे आपण सिंगल असं म्हणू शकतो, इज ऑफ ऑर्डर 2. एका लेटरनं आपण ते म्हणजे नंबरने डिनोट करू शकतो, इज ऑफ ऑर्डर 2. किंवा समजा B मॅट्रिक्स 3 -1 6 0 1 2 1 1 5. बघा, इट कंटेन्स 3 rows 3 columns म्हणजे इज ऑफ ऑर्डर 3, इज ऑफ ऑर्डर 2 असं आपण म्हणतो, लक्षात घ्या. म्हणजे हे स्क्वेअर मॅट्रिसेसचे टाइप आहेत नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय की या 3 by 3 मॅट्रिसेसचे सगळे पॉइंट्स आपल्याला माहित पाहिजेत, कारण पुढचे जे टाइप्स आहेत किंवा CET JEE मध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात ह्या पॉइंट वरती सगळं डिपेंड आहे, लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये A इज इक्वल टू AIJ हा मी 3 by 3 मॅट्रिक्स घेतो आणि सगळ्या डिटेल एक्सप्लेन करतो. यामध्ये बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. हा 3 by 3 मॅट्रिक्स. आता यामध्ये डायगोनल लाईन कोणती घ्यायची हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. डायगोनल लाईन म्हणजे काय, डायगोनल लाईन फ्रॉम फर्स्ट एलिमेंट इन फर्स्ट रो टू लास्ट एलिमेंट इन थर्ड रो. हे लक्षात घ्या. म्हणजे या एलिमेंट पासून या एलिमेंट पर्यंत जी लाईन तुम्हाला मिळते याला आपण काय म्हणतो, डायगोनल लाईन किंवा प्रिन्सिपल लाईन. ही जी आहे डायगोनल लाईन. आता यावरचे एलिमेंट कसे आहेत बघा, A11 A22 A33. हा डायगोनल फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स मध्येच ड्रॉ करता येतो, हे लक्षात ठेवायचं. तर A11 A22 A33 AN दोन्ही सफिक्स काय असतात, सेम असतात. ही लाईन डायगोनल आहे आणि याला आपण काय म्हणतो, डायगोनल एलिमेंट्स. म्हणजे डायगोनल एलिमेंट्स कोणत्या फॉर्म मध्ये असणार, A11 A22 A33. हे लक्षात घ्या. त्यानंतर याच्यामध्ये आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो हे जे एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स बिलो द डायगोनल लाईन. हे जे एलिमेंट्स मी इथे दाखवलेले एलिमेंट्स बिलो द डायगोनल लाईन, बिलो द डायगोनल लाईन. आता इथं हे दोन्ही सफिक्स सेम आहे. डायगोनल लाईन म्हणजे काय, एलिमेंट कोण कोणते येतात, I इज इक्वल टू J, दोन्ही सफिक्स सेम आहे. आता बिलो द डायगोनल लाईन एलिमेंट कसे आहेत बघा, पहिला सफिक्स दुसऱ्यापेक्षा ग्रेटर आहे, 2 greater than 1, 3 greater than 1, 3 greater than 2. म्हणजे इथं तुम्हाला काय मिळतं,
I greater than G below the diagonal elements below the diagonal line. त्यानंतर हे जे एलिमेंट्स आहेत एलिमेंट्स अबव द डायगोनल लाइन हे लक्षात घ्या. याला आपण काय म्हणतो एलिमेंट्स अबव द डायगोनल लाइन. एलिमेंट्स अबव द डायगोनल लाइन. याच्यामध्ये काय आहे I less than J, 1 less than 2, 1 less than 3, 2 less than 3. म्हणजे हे परफेक्ट लक्षात ठेवा की बिलो द डायगोनल लाइन, अबव द डायगोनल लाइन आणि ही डायगोनल लाइन. हे जे I ग्रेटर दॅन J आणि I लेस दॅन J हे जे दोन एलिमेंट्स आहेत त्याला आपण नॉन डायगोनल एलिमेंट सुद्धा म्हणतो. म्हणजे हे टोटल दोन्ही मिळून जे एलिमेंट्स होतात हा जो पार्ट आणि हा जो पार्ट याला आपण म्हणतो नॉन डायगोनल एलिमेंट्स. नॉन डायगोनल एलिमेंट्स. आता इथे काय आहे बघा I इज नॉट इक्वल टू J. त्यामुळे या 3x3 मॅट्रिक्स मधले जे मी डिटेल्स दिलेले आहेत त्या परफेक्ट तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे इथे मी नोट डाऊन करतो बघा I इज इक्वल टू J असेल तर डायगोनल एलिमेंट्स हे स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये लक्षात घ्या. डायगोनल एलिमेंट्स I is not equal to J असेल तर नॉन डायगोनल एलिमेंट्स. नॉन डायगोनल एलिमेंट्स I ग्रेटर दॅन J असेल तर एलिमेंट्स किंवा इथे मी फक्त एवढंच लिहितो बिलो द डायगोनल लाइन I ग्रेटर दॅन J below the diagonal line. I less than J above the diagonal line. Above the diagonal line. बघा सगळे कन्सेप्ट मी परत एक्सप्लेन करतोय खूप इम्पॉर्टंट आहे कारण पुढचे टाइप्स देत असताना तुम्हाला नोटेशन मध्ये मी देणार आहे आणि कारण शॉर्टकट मध्ये ते रिप्रेझेंट करतायत तर सगळ्या डिटेल वर्ड टू वर्ड सगळ्या डेफिनेशन आपल्याला पाठ नको आहे. नेमकेपणानं एखादा टाइप तुम्हाला दिला तर तो काय आहे हे नोटेशन ओळखता आलं पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला हे सगळे नोटेशन देतोय. त्यामुळे हे 3x3 मॅट्रिसेसचं परफेक्ट लक्षात ठेवा. A इज इक्वल टू AIJ 3x3 मॅट्रिक्स आहे ऑर्डर 3 आहे. या मॅट्रिक्स मध्ये डायगोनल लाइन कोणती घ्यायची फ्रॉम डायगोनल लाइन कोणती आहे बघा फर्स्ट एलिमेंट इन फर्स्ट रो टू लास्ट एलिमेंट इन थर्ड रो ही डायगोनल लाइन. याला प्रिन्सिपल डायगोनल लाइन आपण म्हणतो. म्हणजे याच्यावरचे एलिमेंट्स कसे आहेत बघा A11 A22 A33 म्हणजे I इज इक्वल टू J 1 इज इक्वल टू 1 2 इज इक्वल टू 2 3 इज इक्वल टू 3 म्हणजे I आणि J दोन्ही सफिक्स सेम असतील तर त्याला आपण डायगोनल एलिमेंट्स असं म्हणतो लक्षात घ्या. त्यानंतर हे डायगोनल लाइन वरचे सोडून बाकीचे जे एलिमेंट्स वरती आणि खाली दिसतात त्याला आपण काय म्हणतो नॉन डायगोनल एलिमेंट्स. म्हणजे I इज नॉट इक्वल टू J तर दोन्ही सफिक्सेस सेम नाही कुठलाही एलिमेंट बघा दोन्ही सफिक्स सेम नाही. I इज नॉट इक्वल टू J याला आपण म्हणतो नॉन डायगोनल एलिमेंट्स. त्यानंतर हे जे एलिमेंट्स आहेत त्याला आपण म्हणतो एलिमेंट्स बिलो द डायगोनल लाइन अबव द डायगोनल लाइन एलिमेंट्स अबव द डायगोनल लाइन I लेस दॅन J आणि I ग्रेटर दॅन J. हे सफिक्स जर बघितला तर त्याच्यामध्ये फर्स्ट एलिमेंट हा सेकंड पेक्षा काय ग्रेटर आहे आणि इथं काय आहे फर्स्ट एलिमेंट सेकंड एलिमेंट पेक्षा लेस आहे याला आपण म्हणतो अबव द डायगोनल लाइन. हे लक्षात घ्या. मी इथं सगळे नोटेशन परत रिप्रेझेंट केलेले आहेत. I इज इक्वल टू J डायगोनल एलिमेंट्स I नॉट इक्वल टू J नॉन डायगोनल एलिमेंट्स I ग्रेटर दॅन J बिलो द डायगोनल लाइन I लेस दॅन J अबव द डायगोनल. हे लक्षात आलं असेल सर्वांच्या. आणि या पॉइंट वरून मी तुम्हाला पुढचे सगळे टाइप एक्सप्लेन करणार आहे की यामध्ये पुढचा जो पॉइंट आहे तो डायगोनल मॅट्रिक्स. बघा डायगोनल मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स. तर डायगोनल मॅट्रिक्स कशाला म्हणायचं A is equal to AIJ is diagonal matrix M by M. हा diagonal matrix कधी is diagonal if
Aij is equal to 0 for all I not equal to j. बघा, फॉर ऑल I नॉट इक्वल टू j याला आपण डायगोनल मॅट्रिक्स म्हणतो. म्हणजे सर्व नॉन स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये सर्व नॉन डायगोनल एलिमेंट जर 0 असतील तर दॅट इज कॉल्ड डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा, डिटेल आपल्याला काही गरज नाही, कारण डायगोनल मॅट्रिक्स हे सगळे स्क्वेअर मॅट्रिक्सचे टाइप आहे की याच्यामध्ये Aij इज इक्वल टू 0 फॉर I नॉट इक्वल टू j. डायगोनल लाइन काही असू दे, पण I नॉट इक्वल टू j ला सगळे एलिमेंट नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतील तर दॅट इज कॉल्ड डायगोनल मॅट्रिक्स. आपण असा डिनोट करतो, समजा A इज इक्वल टू Aij हा m by m मॅट्रिक्स डायगोनल A11 A22 A33 AMN. फक्त डायगोनल लाइन आपल्याला रिप्रेझेंट करता येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे इथे मी एक्सप्लेन करतो. A मॅट्रिक्स समजा आपण डायगोनल मॅट्रिक्स घेतला 3 0 0 0 5 0 0 0 -7, तर हा मॅट्रिक्स आपल्याला असा डिनोट करता येतो डायगोनल 3 5 -7. म्हणजे डायगोनल लाइन वरचे फक्त एलिमेंट जर दिले असतील तर हा मॅट्रिक्स हा आपल्याला असा रिप्रेझेंट करता येतो. त्या दोन्हीही वेने तुम्हाला माहित पाहिजे. कॉम्प्युटर एग्जाम मध्ये, जेई मध्ये, सीईटी मध्ये जर असा मॅट्रिक्स दिला तर हा टाइप तुम्हाला लक्षात आला पाहिजे की हा डायगोनल मॅट्रिक्स आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त डायगोनल लाइन दिलेली आहे, ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये ऑल नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतील तर त्याला आपण काय म्हणतो, डायगोनल मॅट्रिक्स. त्यानंतर स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स, आता स्केलर मॅट्रिक्स मध्ये कंडिशन काय, Aij 0 फॉर I नॉट इक्वल टू j, Aij is equal to Aij is equal to अल्फा फॉर I is equal to j. म्हणजे हा डायगोनल मॅट्रिक्स वरून हा डिफाइन करता येतो, पण तुम्हाला स्क्वेअर मॅट्रिक्स वरून हे डिफाइन केलेलं आहे की सर्व नॉन डायगोनल एलिमेंट 0 पाहिजे आणि सर्व डायगोनल लाइन वरचे एलिमेंट सेम पाहिजे अल्फा. म्हणजे हा अल्फा कॉन्स्टंट आहे. म्हणजे 5 5 5 -4 -4 -4 याला आपण काय म्हणतो, स्केलर मॅट्रिक्स. हे नोटेशन परफेक्ट लक्षात ठेवा. म्हणजे वर्ड मध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर 11वी मध्ये सगळे डिटेल मध्ये नोटबुक मध्ये पण तुमच्या आहे, टेक्स्ट बुक मध्ये आहे, हे शिकवलेलं पण आहे, लक्षात घ्या. त्यामुळे स्क्वेअर मॅट्रिक्स, a matrix in which number of rows is equal to number of columns is called square matrix. Diagonal matrix, a square matrix in which all the non diagonal elements are 0 is called diagonal matrix. हे आपल्याला वर्ड मध्ये पण देता येतं. त्यानंतर स्केलर मॅट्रिक्स, in a diagonal matrix if all the diagonal elements are same that is equal. म्हणजे डायगोनल मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स वरून आपण डायगोनल डिफाइन केलं, डायगोनल वरून स्केलर डिफाइन करतोय. In a diagonal matrix if all the diagonal elements are same that is equal is called diagonal matrix. पण आपल्याला हे सगळं नोटेशन मध्ये पाहिजे म्हणून तुम्हाला शॉर्टकट मध्ये अभ्यास करता यावा, सीईटी जेई ओरिएंटेड, त्यासाठी तुम्हाला हे देतोय. म्हणजे स्केलर मॅट्रिक्स, इन अ स्क्वेअर मॅट्रिक्स all the non diagonal elements are 0 and diagonal elements are same. फिक्स आहे, लक्षात घ्या. अल्फा म्हणजे कोणताही तुम्ही नंबर घ्या, इज कॉल्ड डायगोनल मॅट्रिक्स. मग याच्यामध्ये अल्फा नॉट इक्वल टू 0, अल्फा 0 असेल तर तो 0 मॅट्रिक्स होतो. तेव्हा अल्फा आपण नॉट इक्वल टू 0 कन्सिडर करू, तो सेम एलिमेंट घ्या, तो नल मॅट्रिक्स होतो. हे लक्षात घ्या. म्हणजे इथं फॉर एक्झाम्पल M मॅट्रिक्स -4 0 0 0 -4 0 0 0 -4 याला आपण स्केलर मॅट्रिक्स म्हणतो. हे लक्षात घ्या. बघा, आता स्केलर मॅट्रिक्स म्हणून आपल्याला नेक्स्ट मॅट्रिक्स डिफाइन करायचा आहे, that is identity matrix or unit matrix. Identity matrix or याला आपण unit matrix पण म्हणतात, or unit matrix. हे पण मी नोटेशन मध्ये डिफाइन करतो. याच्यामध्ये काय असतं, Aij is equal to 0
for all I not equal to 0. म्हणजे सर्व नॉन डायगोनल एलिमेंट्स स्क्वेअर इन अ स्क्वेअर मॅट्रिक्स all the non-diagonal elements are 0 and second condition aij is equal to 1 for I is equal to j. म्हणजे सर्व डायगोनल लाइन एलिमेंट चे एलिमेंट काय पाहिजे 1 पाहिजे. तर याला आपण युनिट मॅट्रिक्स म्हणतो. हे याचं नोटेशन I आहे. युनिट मॅट्रिक्स आर डिनोटेड बाय I हे लक्षात घ्या. मग 2 by 2 चा मॅट्रिक्स असेल तर ते I2 ने डिनोट करतात 1 0 0 1. 3 by 3 मॅट्रिक्स असेल तर I3 ने डिनोट करतात 1 0 0 0 1 0 0 0 1. हे नोटेशन मध्ये सर्वांच्या लक्षात आलं का बघा. आयडेंटिटी मॅट्रिक्स और युनिट मॅट्रिक्स डिनोटेड बाय I. याच्यामध्ये काय पाहिजे सर्व नॉन इन अ स्क्वेअर मॅट्रिक्स इफ ऑल द नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0 अँड डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल टू 1. आणि वर्ड मध्ये तुम्हाला याच्या आधीच्या टाइप प्रमाणे जर द्यायचं असेल इन अ स्केलर मॅट्रिक्स, कारण स्क्वेअर वरून डायगोनल, डायगोनल वरून स्केलर, स्केलर वरून आयडेंटिटी आणि या पद्धतीने आपण हे डिफाइन केलेलं आहे. आणि इथे स्केलर मॅट्रिक्स वरून आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा डिफाइन करता येतो. इन अ स्केलर मॅट्रिक्स इफ ऑल द डायगोनल एलिमेंट्स आर 1 that is unity is called scalar matrix. Unit matrix that is identity matrix denoted by I हे लक्षात घ्या. म्हणजे हे जे नोटेशन मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं ते इथे मी शॉर्टकट मध्ये याची म्हणजे क्लासिफिकेशन देतो. म्हणजे क्लासिफाईड फॉर्म मध्ये सुद्धा हे आपल्याला डिफाइन करता येतं. बघा मी इथे ते मांडण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीने तुम्ही ते समजावून घ्या. मॅट्रिक्स, आता मॅट्रिक्स मध्ये m is equal to n असेल, नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स, तर त्याला आपण काय म्हणतो स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स, या स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये सर्व नॉन डायगोनल एलिमेंट्स 0 असतील फॉर ऑल I नॉट इक्वल टू j, तर त्याला आपण म्हणतो डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स. त्यानंतर या डायगोनल मॅट्रिक्स मध्ये सर्व डायगोनल लाइन एलिमेंटचे एलिमेंट्स सेम असतील फॉर I इज इक्वल टू j, तर याला आपण म्हणतो स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स. या स्केलर मॅट्रिक्स मध्ये सर्व डायगोनल लाइन वरचे एलिमेंट युनिटी असतील दॅट इज 1 फॉर I इज इक्वल टू j, तर याला आपण म्हणतो युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स लक्षात येतं का बघा. हा मॅट्रिक्स, या मॅट्रिक्स मध्ये m इज इक्वल टू n स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये सर्व नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतील तर त्याला आपण काय म्हणतो डायगोनल मॅट्रिक्स. ही चेन खूप शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला दिलेली आहे, त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. या डायगोनल मॅट्रिक्स मध्ये सर्व डायगोनल लाइन वरचे एलिमेंट जर सेम असतील तर त्याला आपण काय म्हणतो स्केलर मॅट्रिक्स. आणि स्केलर मॅट्रिक्स मध्ये सर्व डायगोनल लाइन वरचे एलिमेंट इक्वल टू 1 असतील तर त्याला युनिट मॅट्रिक्स. लक्षात आलं का बघा. म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. मॅट्रिक्स m इज इक्वल टू n स्क्वेअर मॅट्रिक्स, ऑल द नॉन डायगोनल एलिमेंट्स 0 डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये all the diagonal elements are same scalar matrix. In scalar matrix all the diagonal elements are equal to 1 that is unit matrix or identity matrix. लक्षात आलं. आता यानंतर आपल्याला नेक्स्ट टाइप बघायचं आहे की डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स. आता डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स मध्ये याच्यामध्ये बघा डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स हा बघत असताना की डिटर्मिनंट चं वैशिष्ट्य काय आहे. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स, मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट मध्ये मेन डिफरन्स कोणता आहे की डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करता येते, पण मॅट्रिक्स ही फक्त अरेंजमेंट आहे. डिटर्मिनंट मध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम असतात, मॅट्रिक्स मध्ये मे बी और मे नॉट बी. आपल्याला काय फरक स्पष्ट करायचा नाही याच्यामधला, मात्र हे माहित पाहिजे मॅट्रिक्स इज ओनली अरेंजमेंट, पण डिटर्मिनंट
हे आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करत असताना जे एक्सप्रेशन येतं त्यासाठी हा सिम्बॉल इंट्रोड्यूस केला आणि त्याला आपण डिटर्मिनंट म्हणतो. इट कंटेन्स 2 rows 2 columns. इफ इट कंटेन्स 3 rows देन इट कंटेन्स 3 columns आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येते, हे लक्षात घ्या. मग इथे डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स, डिटर्मिनंटची कंडिशन सॅटिस्फाय करणारा कोणता मॅट्रिक्स आहे आपल्याकडे? स्क्वेअर मॅट्रिक्स, कारण त्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स काय असतात? सेम असतात. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स इज पॉसिबल ओनली व्हेन इट इज स्क्वेअर मॅट्रिक्स, हे लक्षात घ्या. आणि ए बी एनी स्क्वेअर मॅट्रिक्स देन डिटर्मिनंट ऑफ ए बी एनी स्क्वेअर मॅट्रिक्स देन डिटर्मिनंट ऑफ ए डिनोटेड बाय लाईक दॅट और आपण डिटर्मिनंट ऑफ ए म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए हा मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला असेल 3 2 -1 4 देन डिटर्मिनंट ऑफ ए, ती व्हॅल्यू आपण कशी घेतो? सिम्बॉल मॅट्रिक्सचा काढा, तिथे डिटर्मिनंटचा सिम्बॉल टाका आणि ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येते. 12 - +2 इज इक्वल टू 14. समजा ए मॅट्रिक्स मी असा दिला 6 3 8 4. त्यामध्ये डिटर्मिनंट ऑफ एम 6 3 8 4, ही व्हॅल्यू काय मिळणार? 24 - 24 इज इक्वल टू 0, हे लक्षात घ्या. आता दोन एक्झाम्पल यासाठी दिलेले कारण तुम्हाला मला नेक्स्ट पॉइंट एक्सप्लेन करायचे की सिंग्युलर अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? जर ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा 0 येत असेल तर दॅट इज कॉल्ड सिंग्युलर मॅट्रिक्स. हा सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. if A be any square matrix such that determinant of A is equal to 0, then it is called singular matrix. For any square matrix A, if determinant of A not equal to 0, then it is called non-singular matrix. त्यामुळे डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स लक्षात आलं असेल तर सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर हे दोन टाइप हे लक्षात घ्या. सिंग्युलर नॉन सिंग्युलर. म्हणजे सिंग्युलर कशाला म्हणायचं? इफ फॉर एनी स्क्वेअर मॅट्रिक्स डिटर्मिनंट ऑफ A मी इथे लिहितो फॉर स्क्वेअर मॅट्रिक्स A if determinant of A is equal to 0, singular matrix. Singular matrix. आणि determinant of A not equal to 0, non-singular matrix. Non-singular matrix. लक्षात येतं का? म्हणजे हा जो टाइप आहे तो सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे डिटर्मिनंट आपल्याला हे एक्सप्लेन करता येतं. लक्षात आलं का? बघा म्हणजे आज तुम्हाला सिंग्युलर मॅट्रिसेस पर्यंत सगळे डिटेल सांगितलेले आहेत. हे परत एकदा तुम्ही रिवाइज करा. डिटेलमध्ये नोटेशन हे सगळे लिहून काढा. त्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर बुक तुम्ही रेफर करू शकता. सीईटीचं असेल, जेईचं असेल किंवा टेक्स्ट बुक असेल, एनसीईआरटीचं बुक असेल किंवा त्यातूनही काय प्रॉब्लेम असेल, त्यातूनही डाऊट काय क्लिअर होत नसेल तर तुम्ही विचारू शकता. पुढच्या लेक्चरला याचे पुढचे टाइप्स आपण बघू आणि त्यानंतर मग आपल्याला काही MCQ याचे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला वर्कशीट पण देणार आहे. लक्षात घ्या. थँक्यू.